आदरणीय श्रद्धेय दामोदेकर बाबाजी महानुभाव, त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेली सर्व संत महंत भिक्षुक वासने तपस्विनी माता बंधू भगिनींनो, आज आमच्या या अमृत कुळाचा पद प्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणी सर्व शिष्यगाद्यांच्या व सर्व अमृते परिवाराच्या संमतीने या ठिकाणी परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर दादाजी हल्ली मुक्काम घारगाव यांना ही प्रतिष्ठा प्रदान करण्यात येत आहे। तत्पूर्वी या ठिकाणी काही शिष्यगाद्या उभ्या होत आहेत। या परंपरेमध्ये एकूण 6 शिष्यगाद्या आहेत। त्यापैकी परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी अमृते लोणी तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय भाविकराज बाबाजी अमृते लौकी शिरदगाव जिल्हा नाशिक, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय विठ्ठलगावकर बाबाजी महानुभाव बोरी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय मोती बाबाजी अमृते बोराळा, परमपूजनीय ह्या शिष्यगाद्या उभ्या आहेत आणि आदरणीय श्रद्धेय राजधर बाबाजी महानुभाव अमृते ही प्रतिष्ठापना या ठिकाणी आपल्याला उभी करायची आहे। त्याचप्रमाणे चक्रपाणी बाबाजी अमृते ही एक प्रतिष्ठा या ठिकाणी उभी करायची आहे। या प्रतिष्ठेबरोबर भाविकराज बाबाजी अमृते बाबांचं वय झालेलं आहे आणि ही आपल्या समोर आपल्या या शिष्याच्या खात्यावर बाबा या ठिकाणी देव आहे, म्हणून ती भाविकराज अमृते ही मानकी तपस्विनी द्वारकाताई अमृते यांना ही प्रदान होत आहे। मित्रांनो, या उज्ज्वल परंपरेचे या अमृते मायंगा या मानकी प्रतिष्ठेला एक आगळं महत्व आपण सर्वांना विदित आहे। आपला अधिक वेळ न घेता या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपल्या समोर मी व्यक्त करणार आहे। बंधूंनो, ज्यावेळेस खानगी या ठिकाणी कवीश्वर रामनाय परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय अमृते बाबाजी यांचं निधन झालं, निधन झाल्यानंतर त्या दसऱ्याचा कार्यक्रम झाला आणि त्या दसऱ्यामध्ये आम्ही सांगितलं किंवा आम्ही सर्व शिष्यगाद्या ठरवू आणि त्याच्यावर आम्ही विचार करू। मग आमच्यामध्ये ज्येष्ठ असलेले आदरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी अमृते स्वतः मी त्या ठिकाणी होतो, आदरणीय श्रद्धेय विठ्ठलगावकर बाबाजी होते। आम्ही आता आपल्याला गुरु निवडायचा आहे आणि परंपरेमध्ये शिष्यांना गुरु निवडण्याचा अधिकार असतो, म्हणून आमच्या या 4 शिष्यगाद्यांनी असं ठरवलं किंवा आपल्याला त्या गुरुजवळ नम्र होता आलं पाहिजे, त्या गुरुजवळ आपल्याला बसता आलं पाहिजे, त्या गुरुजवळ आपल्याला झुकता आलं पाहिजे, असा गुरु आपल्याला शोधायचा आहे। अमरावतीच्या बाबांनी आम्हाला सांगितलं की खऱ्या अर्थाने ही जबाबदारी ही शिष्यगाद्यांची असते, मी याच्यामध्ये काही बोलणार नाही। आणि बघा, आम्ही एक विचार व्यक्त केला, अदृष्टाचा हेत म्हणा का काहीतरी कामाची एक दैवी संकेत म्हणा। आमच्या तिघाच्या मनात कोणालाच माहित नव्हतं, पण तिघाच्याही मनात एकच नाव होतं, ते म्हणजे आमच्या दादाजी। आमच्यामध्ये ते आज जरी ते कारंजेकर असले तरी ते आज अमृते आमच्यासाठीच आहेत, म्हणून आम्ही बाबांना सांगितलं की बाबा आमच्या मनात हे आहे, त्यांना विचारून बघा, त्यांच्या मनात काय आहे त्यांना विचारून बघा, आणि हे तीनही आमच्या तोंडामध्ये तेच नाव आले। मग आम्ही भाविकराज बाबांना विचारलं, भाविकराज बाबांनी सांगितलं ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही, आणि मग आम्ही बाबांना तो प्रस्ताव सांगितला। मग आमच्या घरामध्ये एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेले कापसा निवासी दादाजी यांच्याकडेही बाबा गेले। बाबांनी सांगितलं शिष्यगाद्यांचं असं म्हणणं आहे
तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं जर थोर व्यक्तिमत्व असेल तर माझी काहीच अडचण नाही. आणि मग आम्ही त्या दिवसापासून कामाला लागलो. म्हणून दादांनी आम्हाला एकदम होकार दिला नाही, कारण आम्हाला माहित होतं हे प्रस्ताव, कारण त्यांना मानमान्यता आवडत नाही, तुझ्या पुरस्कार आवडत नाही. आणि मग दादांना आम्ही सहज विचारलं तर ते म्हणले मला वेळ द्यावा लागेल. माझ्या श्री गुरुजी आदरणीय श्रद्धेय टाकळी निवासी बाबाजींची आज्ञा घ्यावी लागेल आणि तिकडून जर होकार आला तरच मी तुम्हाला होकार देईन. आमची थोडी धाकधूक वाटली, आता बाबाजी होकार देतात की नाही देतात. परंतु पुन्हा तिथं एक अदृष्टाचा हेतू आला आणि बाबांनी असंच मुखाने दादाजींना होकार दिला. आणि त्यानंतर आम्ही सर्व शिष्यगण आमचा सर्व परिवार येऊन दादाजींना विनंती केली आणि आमच्याही विनंतीला दादांनी मान दिला. आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात आम्ही अपेक्षाही केली नव्हती एवढी गर्दी असेल, परंतु हे दादावरचं प्रेम आहे, आमच्या अमृती कुळावरचं प्रेम आहे. आणि म्हणून हा सोहळा आपल्या समोर असा या ठिकाणी उपस्थित आहे. हे वास्तविक विचार प्रास्ताविकाच्या रूपाने आपल्या समोर व्यक्त केले. आपण सर्वजण आलात, आम्ही धन्य झालो. आपल्या सेवेत काही कमी जास्त असेल तर आपण उदारपणाने आम्हाला क्षमा करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या प्रास्ताविक विचाराला या ठिकाणी पूर्णविराम देतो. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ आदरणीय श्रद्धेय दामोदेकर बाबाजी महानुभाव, त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेली सर्व संत महंत भिक्षुक वासने तपस्विनी माता बंधू भगिनींनो, आज आमच्या या अमृत कुळाचं पद प्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणी सर्व शिष्यगाद्यांच्या व सर्व अमृते परिवाराच्या संमतीने या ठिकाणी परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर दादाजी हल्ली मुक्काम घारगाव यांना ही प्रतिष्ठा प्रदान करण्यात येत आहे. तत्पूर्वी या ठिकाणी काही शिष्यगाद्या उभ्या होत आहेत. या परंपरेमध्ये एकूण 6 शिष्यगाद्या आहेत. त्यापैकी परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी अमृते लोणी, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय भाविकराज बाबाजी अमृते लौकी, शिरदगाव, जिल्हा नाशिक, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय विठ्ठलगावकर बाबाजी महानुभाव बोरी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय मोती बाबाजी अमृते बोराळा, परमपूजनीय ह्या शिष्यगाद्या उभ्या आहेत. आणि आदरणीय श्रद्धेय राजधर बाबाजी महानुभाव अमृते ही प्रतिष्ठापना या ठिकाणी आपल्याला उभी करायची आहे. त्याचप्रमाणे चक्रपाणी बाबाजी अमृते ही एक प्रतिष्ठा या ठिकाणी उभी करायची आहे. या प्रतिष्ठेबरोबर भाविकराज बाबाजी अमृते बाबांचं वय झालेलं आहे आणि ही तुला आपल्या समोर आपल्या या शिष्याच्या खात्यावर बाबा या ठिकाणी देत आहे. म्हणून ती भाविकराज अमृते ही मानकी तपस्विनी द्वारकाताई अमृते यांना ही प्रदान होत आहे. मित्रांनो, या उज्ज्वल परंपरेचे या अमृते मायंका या मानकी प्रतिष्ठेला एक आगळं वेगळं महत्व आपण सर्वांना विदित आहे. आपला अधिक वेळ न घेता या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपल्या समोर मी व्यक्त करणार आहे. बंधूंनो, ज्यावेळेस खानगी या ठिकाणी कवीश्वर रामनाय परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय अमृते बाबाजी यांचं निधन झालं, निधन झाल्यानंतर त्या दसऱ्याचा कार्यक्रम झाला आणि त्या दसऱ्यामध्ये आम्ही सांगितलं किंवा आम्ही सर्व शिष्यगाद्या ठरवू आणि मग याच्यावर आम्ही विचार करू. मग आमच्यामध्ये ज्येष्ठ असलेले आदरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी अमृते, स्वतः मी त्या ठिकाणी होतो, आदरणीय श्रद्धेय विठ्ठलगावकर बाबाजी होते. आम्ही
आता आपल्याला गुरु निवडायचा आहे आणि परंपरेमध्ये शिष्यांना गुरु निवडण्याचा अधिकार असतो. म्हणून आमच्या या 4 शिष्यगाद्यांनी असं ठरवलं की आपल्याला त्या गुरुजवळ नम्र होता आलं पाहिजे, त्या गुरुजवळ आपल्याला बसता आलं पाहिजे, त्या गुरुजवळ आपल्याला झुकता आलं पाहिजे. असा गुरु आपल्याला शोधायचा आहे. अमरावतीच्या बाबांनी आम्हाला सांगितलं की खऱ्या अर्थाने ही जबाबदारी ही शिष्यगाद्यांची असते, मी याच्यामध्ये काही बोलणार नाही. आणि बघा आम्ही एक विचार व्यक्त केला, अदृष्टाचा हेत म्हणा का काहीतरी कामाची एक दैवी संकेत म्हणा. आमच्या तिघाच्या मनात तर कोणालाच माहित नव्हतं, पण तिघाच्याही मनात एकच नाव होतं, ते म्हणजे आमच्या दादाजी. आमच्यामध्ये ते आज जरी ते कारंजेकर असले तरी ते आज अमृते आमच्यासाठीच आहेत. म्हणून आम्ही बाबांना सांगितलं की बाबा आमच्या मनात हे आहे, त्यांना विचारून बघा, त्यांच्या मनात काय आहे त्यांना विचारून बघा. आणि हे तीनही आमच्या तोंडामध्ये तेच नाव आले. आम्ही भाविकराज बाबांना विचारलं, भाविकराज बाबांनी सांगितलं ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. आणि मग आम्ही बाबांना तो प्रस्ताव सांगितला. मग आमच्या घरामध्ये एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेले कापसा निवासी दादाजी यांच्याकडेही बाबा गेले. बाबांनी सांगितलं शिष्यगाद्यांचं असं म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं जर थोर व्यक्तिमत्व असेल तर माझी काहीच अडचण नाही. आणि मग आम्ही त्या दिवसापासून कामाला लागलो. म्हणून दादांनी आम्हाला एकदम होकार दिला नाही, कारण आम्हाला माहित होतं हे प्रस्ताव, कारण त्यांना मानवंदता आवडत नाही, पूजा पुरस्कार आवडत नाही. आणि मग दादांना आम्ही सहज विचारलं तर ते म्हणले मला वेळ द्यावा लागेल. माझ्या श्री गुरुजी आदरणीय श्रद्धेय टाकळी निवासी बाबाजींची आज्ञा घ्यावी लागेल आणि तिकडून जर होकार आला तरच मी तुम्हाला होकार देईन. आमची थोडी धाकधूक वाढली. आता बाबाजी होकार देतात की नाही देतात, परंतु पुन्हा तिथे एक अदृष्टाचा हेतू आला आणि बाबांनी असंच मुखाने दादाजींना होकार दिला. आणि त्यानंतर आम्ही सर्व शिष्यगाद्या आमचा सर्व परिवार येऊन दादाजींना विनंती केली आणि आमच्याही विनंतीला दादांनी मान दिला. आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात आम्ही अपेक्षाही केली नव्हती एवढी गर्दी असेल, परंतु हे दादावरचं प्रेम आहे, आमच्या अमृती कुळावरचं प्रेम आहे. आणि म्हणून हा सोहळा आपल्या समोर असा या ठिकाणी उपस्थित आहे. हे वास्तविक विचार प्रास्ताविकाच्या रूपाने आपल्या समोर व्यक्त केले. आपण सर्वजण आलात, आम्ही धन्य झालो. आपल्या सेवेत काही कमी जास्त असेल तर आपण उदारपणाने आम्हाला क्षमा करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या प्रास्ताविक विचाराला या ठिकाणी पूर्णविराम देतो. दंडवत प्रणाम. सर्वविध आचार्य श्री मोठे बाबांनी मामाजींनी पण मनोगत दिलेलं आहे, त्याचबरोबर बाबाजींनी पण दिलेला आहे. तो शुभाशिष असा आहे, लक्षात घ्या. फार सुंदर समय काढतो, लांबून दिसत नाही. ये मेरे हमसर आबिद है सुदाया, इन्हें अपनी इबादत सिला मिले. याचा मराठी अनुवाद असा, हे माझे सहप्रवासी अनन्य भक्त आहेत. परमेश्वर त्यांना त्यांच्या भक्तीचे फळ जे तुमचे वियोगी नूरे असे प्रेम मिळो ही या क्षणी निजचिंतक श्रद्धेय श्री मोठे बाबांनी शुभाशिष दिलेली आहे. यासोबतच मी आपली रजा घेतो. धन्यवाद. प्रणाम. आपला नेहकरकर बाबाजी त्याचप्रमाणे आज जो हा सोहळा संपन्न होत आहे, त्या निमित्ताने उपस्थित असलेले या गादीचा संबंधित आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय माझे गुरुबंधू
उपाध्याय कुलाचार्य श्री वर्धनस्थ बिडकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय कवीश्वर आमनाय श्री दर्यापूरकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय कवीश्वर आमनाय महंत श्री कारंदेकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय श्रद्धेय कवीश्वर आमनाय भोकर येथील श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय मठ निवासी कवीश्वर आमनाय श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय फलटण निवासी कवीश्वर आमनाय श्री बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य नवीन आहे बाबा, समजून घ्या. कवीश्वर कुलाचार्य फलटण निवासी श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमादरणीय गाझियाबाद येथील कवीश्वर आमनाय महंत श्री दामोदेकर बाबाजी आणि कवीश्वर कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय रुद्रपूर निवासी श्री दर्यापूरकर बाबाजी, 3 कवीश्वर कुलाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं मी आपल्या समोर उभा आहे असे कवीश्वर कुलभूषण माझे गुरुवर्य टाकळे येथील श्री मोठे बाबाजी आणि आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय उपाध्याय कुलभूषण माझे विद्यागुरुवर्य या ठिकाणी जरी उपस्थित नाहीत तरी त्यांचा मनोधर्म या ठिकाणी उपस्थित आहेत. गेवराई येथील श्री मोठे बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय माझे सुहृद हरसुल निवासी श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय माझावर प्रेम करणारे तेही माझे सुहृद आहेत पटेल नगर दिल्ली येथील श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय सावधा निवासी श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय फलटण निवासी महंत श्री कापूसतळणीकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय महंत शिखरापूर निवासी श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय जाळीचाळ येथील महंत श्री चिचोंडीकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमादरणीय महंत श्री कृष्णदास बाबाजी बेलापूर, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्राचार्य सांगवी निवासी श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय आमचे दुसरे गुरुबंधू आंबेवाडा येथील श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय माझे पितृतुल्य लोणी येथील श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय महंत श्री जायराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय बोटा येथील श्री बाबाजी आणि आपण सर्व आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय श्री बेंद्र मामाजी या ठिकाणी या गादीचा संबंधित अमृते परिवार किंवा मी वैयक्तिक या ठिकाणी जो जनसमुदाय आहे या जनसमुदायापर्यंत न मी पोहोचलो किंवा माझा फोनही पोहोचलेला नाही. मला असं वाटतं या ठिकाणी फक्त 25% लोकांपर्यंत मी पोहोचलेलो असेल किंवा हा परिवार पोहोचलेला असेल आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त माझ्यासाठी माझ्यावर प्रेम करणारे हा संपूर्ण खऱ्या अर्थाने आज मला कळालेलं आहे की माझ्यावर निर्हेतुक प्रेम या जनसमुदायाचं आहे. कारण असे अनेक
माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व आदरणीय श्रद्धेय तपोनिधी सारोळा येथील श्री आत्याबाई दे, आदरणीय श्रद्धेय तपोनिधी आंबेवडगाव येथील श्री अक्काबाई दे, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय तपोनिधी अमरावती येथील विलू मावशी व सर्वच माझ्या माता भगिनी आपण सर्व या ठिकाणी हा जो सोहळा होत आहे या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मी सांगण्याचा आणि कदाचित आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे. मी या प्रतिष्ठेसाठी या प्रतिष्ठेचा संबंधित कुठल्याही व्यक्तीला त्या परमेश्वराला साक्षी करून किंवा तुम्ही पवित्र साधनवंत आहात तुम्हा सगळ्यांना साक्षी करून सांगू इच्छितो ते कोणालाही मी संपर्क केलेला नाही. या ठिकाणी हा संपूर्ण अमृते परिवार उपस्थित आहे. आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय लोणी येथील महंत श्री कृष्णात बाबाजी अमृते यांचा मला पहिला फोन आला आणि तो मी टाळला. यानंतर मोठे बाबा असतील, आमचे सरमित्र प्रमोद मने दादा आता ते नवोदित महंत झाले ते असतील, जवळपास या सर्वांचे फोन येत गेले आणि मी त्यावर लक्ष दिले नाही. परंतु मोठ्यांचा फोन आला, समजून घेता तुम्ही आता, वरून फोन आला मोठ्यांचा आणि मग त्यावेळेला मी जरा थोडस घाबरलो कारण सिंहाची छाती आहे तुम्हाला माहिती आहे. आणि या सिंहाच्या छातीवाल्या माणसांनी कच्च्या छातीवाल्याची निवड केली आणि मग मी त्यांना म्हटलो मी माझ्या श्री गुरुजींना विचारल्याशिवाय कुठलंही काम करू शकत नाही. माझे गुरु आणि आणखी माझे सुरोध आहेत. माझे सुरोध माझे असे की ते मला शिष्यच मानतात. त्यांचाच हा वज्रकवच माझ्या अंगावर आहे आणि याच वज्रकवचावर काही घडामोडी जरी झाली असेल तरी मी या ठिकाणी उभा आहे. असो अमृते मायंबा आणि मग हे जर ठराव होत असताना मी यांना सांगितलेलं आहे की मोठी प्रतिष्ठा आहे. कदाचित तुम्ही असं म्हणसाल की आता तुला सभासाठी यावं लागल. स्पष्ट मी नकार दिलेला आहे. ते फक्त कॅन्सल करण्यासाठी रद्द करण्यासाठी. यांनी मला कुठल्याही अटी घातलेल्या नाही, मात्र मी यांना बऱ्याच अटी घातलेल्या आहेत की मी आजपर्यंत माझे उभय गुरुवर्य आणि माझे काही सुरोध आहेत काही आहेत काही देवदर्शनाला गेले. कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय आंबेवडगावचे मोठे बाबा, आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय कधीही जरी गेलो मला जवळ घेतात कारण आमचे श्री गुरुवर्य आणि ते सोबत काही दिवस होते. असे प्रातःस्मरणीय जाधववाडी येथे श्री मोठे बाबा खऱ्या अर्थाने त्यांचाही वज्रकवच माझ्या अंगावर आहे. आणि या सुहृदांनी या गुरुवर्यांनी जे मला संस्कार लावलेले आहे किंवा मला ज्या काही नियमावली मला ते घालून दिलेली आहे आणि मी जे आतापर्यंत त्यांच्या आज्ञेने ती सेवा मला देवाने दिलेली आहे आणि त्यांच्या आज्ञेने त्यांनी काही अधिकृत केलेले आहे ती सेवा आजपर्यंत जसे करत आलो मी तसेच करणार. यात मात्र कुठलाही मी बदल करणार नाही. जे माझ्या पूर्वी चालू होतं असेच मी राहणार आहे. आणि या गादीचे मूळ पुरुष जे आहेत ते मायंबा
आणि ज्यावेळेस ते न्यायनिवाडा करण्यासाठी जातात आणि महेश्वर पंडितांना वाटलं हे काय झालं, हे जर आपली सेवा करतात आणि ते म्हणतात मी तुम्हाला विष होऊन प्रवर्तलो आणि तुम्ही अमृत होऊन प्रवर्तला, अमृते नायनला त्यावर म्हणतात की मी माझी प्रसाद सेवा करत आहे, काहीच करत नाही. मंडळी, मी आतापर्यंत प्रसाद सेवाच करत होतो आणि या ठिकाणी बसल्यानंतर मी माझी प्रसाद सेवाच करणार आहे. बाबा चालेल ना? बंद. एवढं बोलून मी माझे हे लांबलेले माझे मनोगत या ठिकाणी संपवतो. आपण माझ्यावर सर्व प्रेम करणारे आहात, आपण आलात. असाच प्रेम इथून पुढेही आपलं असावं, कारण या प्रेमामुळेच मी अदृष्टपर काहीतरी सेवा करू शकेल, नाहीतर माझ्यात मुळीच ताकद नाही. आणि या प्रसंगी खऱ्या अर्थाने माझेच नव्हे, या परमार्गाचे धर्माला आधार देणारे स्तंभ दोन खांब होते. आदरणीय श्रद्धेय आमचे गुरुवर्य श्री मोठे बाबांचे लहान बंधू आमचे काका ईशाधिष्ठित महेंद्र मोहिते मराठे, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमादरणीय मला ज्यांनी धर्म आणि देव दाखवला असे आमचे आबाजी कृष्णमणी दादा मराठे. माझे वेद आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय चंदीगडचे बाबाजी आणि माझे बांधव. मी जेव्हा जेव्हा परमार्गामध्ये जातो त्या ठिकाणी जाधववाडी आश्रमातील काही मंडळी आलेली आहे. बाबांच्या आज्ञेने आणि माझ्या प्रेमापोटी आपण सर्व सगळ्यांचे प्रेम माझ्यावर असंच राहावं असे मी विनंती करतो आणि माझे लांबलेले शब्द या ठिकाणी मी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आदरणीय श्रद्धेय अनेक विचार डोक्यामध्ये असतात आणि ते सुटून जातात. पोथी प्रसंगी आम्ही त्यांचा धर्मवार्ता ऐकत होतो आणि पोथीच्या वेळेला खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांनी बोलायला लावलं आणि उत्स्फूर्त केलं. असं कैवल्यवास आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय कवीश्वर कुलाचार्य गुणाकेश अमरावती येथील श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय कैवल्यवासी करणाईचे येथे उपाध्याय कुलाचार्य श्री मोठे बाबाजी आणि आमच्या या इथे अशाख्य परंपरा आहेत आणि या परंपरेचा वारसा आज ज्यांच्याकडे आहे. तब्येतीच्या अस्वस्थतेमुळे त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही असं आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय उपाध्याय कुलभूषण अशाख्य बाबाजी नवे आणि ज्या परंपरेचा हा सोहळा होत आहे या परंपरेचा या आधीचे अधिष्ठित कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय ढाणकी येथील श्री बाबाजी, त्या सर्वांना मी अभिवादन करतो. आणखी काही माझे सन्मित्र आहेत, त्यांचं नाव वेळेअभावी मी घेत नाही, मात्र आपण सर्व माझा हृदयस्थ आहात. आमचे सारंगधर बाबाचे भोजने, कृष्णराज बाबाचे पात्राऊस असे अनेक आहेत. आमचे असंख्य पाठशाळेचे आमचे सर्व गुरुबांधव हे पण आहेत आणि ज्यांना मी विचारणा केली
मुद्दामून सांगतो आहे. ज्यांना मी विचारणा केली की बाबा मी आपल्याकडे दृष्टांत स्थळ भोगलेलं आहे, आपण माझे गुरुवर्य आहात आणि एरवेच ते आमचे गुरुच आहेत. आमच्या या आसनाट्य पाठशाळेचे आदरणीय श्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय शहादा येथील श्री बाबाजी त्यांना फोन केला आणि त्यांना मी सांगितलं ते असे मंडळी आलेले होते आणि असं होत आहे, काय करू. त्यांनी ते म्हणजे तुझं अभिनंदन तर नाही करत, परंतु ज्यांनी तुझी निवड केलेली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि शहादाच्या मोठ्या दादांनी खऱ्या अर्थाने एक नव्हे दोनदा आताही माझ्याकडे फोन मध्ये रेकॉर्डिंग आहे, पटत नसेल तर ऐकू शकता. 2 वेळेस बाबा त्यांनी या परिवाराचं अभिनंदन केलेलं आहे. असे शहादा येथील श्री मोठे दादाजी सर्वांना माझं अभिवादन, दंडवत प्रणाम आणि माझे लांबलेले 2 शब्द मी या ठिकाणी पूर्ण करतो. सर्वत्र श्री चक्र गुरुगादीवरती विराजित करीत आहे. आपलं वस्त्र या ठिकाणी शिष्यगादी या नात्याने आपलं वस्त्र या ठिकाणी देत आहेत. आदरणीय म्हणून श्री चक्रपाणी बाबांच्या अमृत आदरणीय पूजनीय श्री होणारे निवृत्त महंत ज्यांचा जन्म 1 डिसेंबर 1981 मुक्काम चिडावत तालुका जिल्हा देवास मध्य प्रदेश या ठिकाणी दादांचा जन्म झाला. दादांचे देहाचे वडील कैवल्यवासी श्री सूर्यनारायण पटेल, मातोश्री गंगाभागी प्रेम सौरभ सूर्यनारायण पटेल. दादांचं शालेय शिक्षण तसं 10वी पर्यंत झालं. कैवल्यवासी गोपीराज बाबाजी पंजाबी यांच्याकडून त्यांना हा पंथाचा वेद धर्मप्रवेश झाला. त्याचप्रमाणे आचार्य कैवल्यवासी श्री मुकुंदराज बाबाजी पंजाबी चंदीगड यांच्याकडून दादांना मार्गवेध झाला आणि ते या धर्मात प्रवृत्त झाले. त्याचबरोबर परमपूज्य आदरणीय आचार्य प्रवर मराठी बाबाजी चाळीसगाव टाकळी बाबांच्या आश्रमामध्ये 17 मे 1996 दादांचं 2 वर्ष या ठिकाणी चातुर्मासीच्या निमित्ताने आगमन झालं आणि त्यानंतर अवघ्या 1 महिन्यामध्ये जळगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी 4 नोव्हेंबर 1996 आम्ही त्या संन्यासी विधीचे साक्षीदार आहोत. त्या ठिकाणी दादांना या संन्यास आश्रमामध्ये पदार्पण केलं. आदरणीय गुरुवर्य अष्टाक्य मोठे बाबाजी देवराई बाबांच्या शुभकर कमलाने परमपूज्य आदरणीय श्री मराठी बाबाजींना निमित्त करून दादांनी 4 नोव्हेंबर 1996 संन्यास आणि अष्टाक्य शाळेमध्ये असताना खऱ्या अर्थाने बाबाजींची ती प्रसन्न मनोधन हा आम्हा सर्व गुरुभावंडावर असल्याविषयी दादांवर तो विशेषत्वाने होता आणि त्यातच या ब्रह्मविद्या पाठशाळेमध्ये दादांनी धडे धोकून आपल्या उद्भवती निरूपणाच्या वाणीत आज या सर्व तत्वज्ञान ब्रह्मविद्या पाठशाळेमधून अनेक असे दिवे प्रज्वलित करून खऱ्या अर्थाने जी अष्टाक्य परंपरा नव्हे तर हा सर्वज्ञांचा वसा परंपरागत आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवला. अनेक वासी असलेला हा आश्रम अगदी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत असताना संपूर्ण पुरुषांचा असणारा हा आश्रम म्हणून खऱ्या अर्थाने नावारूपाला की ज्यामध्ये फक्त ब्रह्मविद्याच नाही तर अगदी त्याचं असणार दैनंदिन जीवनाचं त्याचं प्रत्येक गोष्टीचं शिक्षण अगदी सहज शिस्तीतून नेमातून दादांनी तयार दिलेलं आहे. यानंतर आदरणीय महंत श्री दासधर बाबाजी अमृते हे या अमृते प्रतिष्ठेची शिष्यगादी या गुरुगादीला मान्यता अवस्था या ठिकाणी प्रदान करतील. आदरणीय महंत श्री दासधर बाबाजी अमृत अनेक वासांनी तो आश्रम संपूर्ण महाराष्ट्रभर परिभ्रमण करत असताना खऱ्या अर्थानं या साध्या कुंडांमध्ये दादांनी जो प्रेमाचा स्नेहाचा जागा ओवत घेतला आणि तो ओवत असताना या सर्व आचार्यगणांचं असलेलं प्रसन्न मनोभाव हस्तक दादांच्या त्या सोबत होता, ज्यामध्ये सर्वविध आचार्य आदरणीय आचार्य प्रभूजी जाधवजी मोठे बाबाजी असतील, अष्टाक्य बाबाजी देवराईचे मोठे बाबा, त्याचप्रमाणे अष्टाक्य बाबाजी आदरणीय महंत श्री दासधर बाबाजी अमृत या ठिकाणी आपलं
एक स्नेह नव्हे तर एक प्रसन्न मनोधर्म दादांच्या सोबत होता की आज या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या या पावन उपस्थितीनं तो जाणवतो. कैवल्यवासी उपाध्यक्ष भूषण आदरणीय आचार्य प्रभू महाराष्ट्र अधिकारी आंबेडकर मोठी बाबाजी मी मगाशी तो उल्लेख केला की बाबांचा असताना अनर्गळक ही पदवी हा पुरस्कार देऊन दादांचा एक सन्मान केला होता. आज खऱ्या अर्थानं तो अनर्गळकचा पुरस्कार पूर्णत्वाला गेलेला आहे. कारण या गुरुसुदांच्या मुखातून निघालेले हे शब्द खऱ्या अर्थानं सत्यात उतरतात. त्याचं प्रत्यय आजच्या दिवशी आपल्याला अनुभवायला येतात. यानंतर आदरणीय महंत श्री भागवत बाबाजी अमृते हे आपलं मान्यता देणार आहेत. या अमृते प्रतिष्ठेच्या शिष्य गाद्यावर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर हा अमृते परिवार विजयी मुकुंदीतून आलेला हा सद्भक्त परिवार, त्याचप्रमाणे पूजनीय आदरणीय श्री दिगंबर दादाजी अमृते विश्वस्त धानकी श्री दत्त संस्थान दादाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून या संपूर्ण अमृते परिवाराच्या आपली संबंधित होणारा हा राजकृषीचा अमृते प्रतिष्ठेचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय महंत श्री राजधर बाबाजी अमृते आदरणीय श्री दिगंबर दादाजी अमृते आपण थोडं थांबा. शिष्यगाद्यांचं वस्त्र होऊ द्या, नंतर आपण सर्वांनी पूजन करायचं. यानंतर परमपूजनीय आदरणीय नूतन महंत श्री भयंकराज बाबाजी अमृते या ठिकाणी पूजन करतील. यानंतर आदरणीय यानंतर आदरणीय महंत श्री पितळगावकर बाबाजी अमृते हे होणाऱ्या नूतन महंतांना गुरुगादी यांना त्यांना करण्याचा अवसर देते. आदरणीय महंत श्री पितळगावकर बाबाजी अमृते हे होणाऱ्या नूतन महंतांना या ठिकाणी गुरुगादी यांना त्यांना करण्याचा अवसर प्रदान करीत आहेत.
या ठिकाणी आदरणीय माननीय श्री विठ्ठलराव फडणवीस हे गुरुगादीला आपलं मान्यता वस्त्र प्रदान करतात। या ठिकाणी आमचे आदरणीय गुरुबंधू आदरणीय माननीय श्री गोमेदार बाबाजी कारंजेकर बाबांचाही संदेश या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। श्रीकृष्णाची कृपा ओळखली अथवा कळली बाल ब्रह्म ह्या योग बलाचा लक्ष असे सदा ब्रह्म साधना लावली कृष्ण कृपा कशी रे जगा गेला। आदरणीय गुरुबंधू श्री बालकृष्ण दादाजी या अमृते प्रतिष्ठा होत आहे या मंगलावसर कारण आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। मी प्रकृत्या त्यामुळे येऊ शकलो नाही। प्रभू आपणास उदंड आयुष्य देव परमार्थ सेवा प्रदान करून आदरणीय श्री विठ्ठलगावकर बाबाजी यांनी जी मान्यता गुरुगादी नाते दिलेली आहे। खरं तर जे विठ्ठलगावकर बाबा आहेत तेच बाबांच्या सन्निधानामध्ये आपलं अध्ययन करत होते। आज त्यांनीच आपलं गुरुगादी खऱ्या अर्थानं मान्यता करून या ठिकाणी आपलं वस्त्र अर्पण केलेलं आहे। टाळ्याच्या गजरामध्ये आपण या वस्त्राला मान्यता देऊया। खऱ्या अर्थानं गुरुगादीला आपल्या गुरुला दिलेली ही गुरुदक्षिणा या ठिकाणी विठ्ठलरावांच्या रूपाने आपल्याला दिसते आहे। यानंतर आदरणीय महंत श्री मोती बाबाजी अमृती हे होणाऱ्या नूतन महंतांना या ठिकाणी मान्यता वस्त्र प्रदान सन्माननीय सर्वभक्त श्रीमान गणेश भाऊ धात्रक नगराध्यक्ष मनमाड तसेच नाव्हा नंदगाव तालुक्यामध्ये त्यांना नुकतंच आमदारचं तिकीट सुद्धा जाहीर झालेलं आहे। हे खऱ्या अर्थानं होणाऱ्या आमच्या नूतन महंत आहेत म्हणजे अण्णांचे शिष्य आहेत, ते भावी आमदार आहेत, ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। पूजनीय आदरणीय यानंतर आदरणीय महंत श्री कृष्णराज बाबाजी अमृते जे या अमृते प्रतिष्ठेमध्ये सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत असे आदरणीय महंत श्री कृष्णराज बाबाजी अमृते दोन्ही या ठिकाणी होणाऱ्या नूतन महंतांना आपलं मान्यता वस्त्र प्रदान करत आहेत। या ठिकाणी या अमृते प्रतिष्ठेचे असलेले ज्येष्ठ शिष्यगण ज्यामध्ये आदरणीय कृष्णराज बाबाजी अमृते हे या ठिकाणी आपलं मान्यता वस्त्र देतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय महंत श्री पंडित बाबाजी गोराळा बाबांचा एक शिवसंदेश फोनद्वारे या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। जे आदरणीय महंत श्री मोती बाबाजी अमृते बाबांचे गुरु आहेत असे आदरणीय त्या प्रकृत्या स्वास्थ्यामध्ये उपस्थित राहू शकलेले आदरणीय महंत श्री पंडित बाबाजी गोराळा बाबांनी फोनवरून सुद्धा त्या अण्णांशी संवाद साधलेला आहे आणि ते सुद्धा बाबांचा संदेश प्राप्त झालेला आहे। त्यामुळे बाबांच्या शुभेच्छा या प्रतिष्ठा झालेल्या आहेत। आदरणीय महंत श्री पंडित बाबाजी गोराळा त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय आचार्य प्राध्यापक बाबाजी संवत्सर पाठशाळा संचालक आदरणीय महंत श्री लासर बाबाजी बाबांचा सुद्धा शिवसंदेश या ठिकाणी पोहोचलेला आहे। बाबा प्रवासात त्या शिकलेले तो बाबांचा शुभसंदेश आलेला आहे। शुभेच्छा सुद्धा नूतन महंतांना या ठिकाणी प्राप्त झालेल्या। धन्यवाद।
यानंतर अमनाई वस्त्र या ठिकाणी होणार आहे. कविशर अमनाई परमपूज्य आदरणीय श्री दामोदर बाबा यानंतर बाबांचं या ठिकाणी अमनाई प्रमुख भाऊगादी या नात्याने कविशर अमनाई आदरणीय आचार्य दामोदर बाबा या ठिकाणी आपलं मान्यता वस्त्र देण्याच्या आधी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत आदरणीय महंत श्री दामोदर बाबाजी गाजियाबाद. महंत मायंबा मरुदे त्या प्रतिष्ठेची ती प्रतिष्ठा ठिकाणी संपन्न होत आहे. आचार्य श्री दामोदर भाऊ या नात्याने आणि सब परिवाराच्या वतीने आदरणीय पूजनीय महंत श्री मदन बाबाजी या पदप्रतिष्ठेसाठी नवीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आदरणीय कविशर अमनाई आदरणीय महंत श्री दामोदर बाबाजी या दामोदर म्हणून प्रतिष्ठित असलेल्या शिष्यकार्य ज्यामध्ये आदरणीय महंत श्री कल्याणकर बाबाजी दामोदर राठोड लातूर, आदरणीय महंत श्री दिवाकर बाबाजी अंबड, पूजनीय श्री श्यामसुंदर दादाजी दामोदर, सर्व शिष्य नातू बंधू भाऊगादी या सर्वांच्या वतीने हे मान्यता वस्त्र या ठिकाणी होत आहे. ज्यांची नामोल्लेख केला आपण सर्वांनी इकडे व्यासपीठाकडे यायचं आहे. आदरणीय महंत श्री दामोदर बाबाजी आपल्याला सूचना आलेली आहे. आदरणीय महंत श्री कल्याणकर बाबाजी दामोदर, आदरणीय महंत श्री दिवाकर बाबाजी अंबड, पूजनीय श्री श्यामसुंदर दादाजी दामोदर आपण इकडं व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी कविशर अमनाई आदरणीय महंत श्री आचार्य प्रवर दामोदर बाबाजी गाजियाबाद या ठिकाणी आपलं अमनाई वस्त्र भाऊगादी या नात्याने होणाऱ्या नूतन महंतांना या ठिकाणी प्रदान करत आहेत. सर्वांना सूचना आहे की जोपर्यंत सर्व भाऊ गाद्याचे वस्त्र पडत नाही तोपर्यंत कोणी पूजन करू नका. यानंतर परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रार्थना स्मरणीय कवीश्वर मदनसा अमनाई आचार्य श्री दामोदर बाबाजी हे आपलं भाऊ या नात्याने मान्यता वस्त्र या ठिकाणी प्रदान करत आहेत. यानंतर कविशर अमनाई आदरणीय आचार्य ठेकर बाबाजींचे मान्यता वस्त्र होणार आहे. अमनाई आचार्य भाऊगादी या नात्याने मान्यता वस्त्र होणार आहे. त्याआधी बाबा या ठिकाणी परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय वयोवृद्ध आचार्य प्रवर श्री अंकणेकर बाबाजी माळवाडी बोटा यांच्याकडून सुद्धा या महंत प्रतिष्ठेला शुभेच्छा आलेल्या आहेत. कविशर अमनाई आदरणीय आचार्य प्रवर श्री दामोदर बाबाजी अमनाई प्रभू या ठिकाणी आपलं मान्यता वस्त्र या ठिकाणी देत आहेत. यानंतर आदरणीय कविशर आचार्य प्रवर श्री ठेकर बाबाजी हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. शिवव्यास बाबाजी दामोदर आपण इकडे व्यासपीठाकडे यायचे. बाबाजी आपल्याला बोलवतात. या ठिकाणी आदरणीय महंत श्री कविशर अमनाई ठेकर बाबाजी आपलं मनोगत व्यक्त करतील. आदरणीय त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज ही बाबांना महंती झाली. त्या महंतीला कविशर अमनाई या नात्यानं मी बाबांना मान्यता वस्त्र समर्पण करणार आहे. त्याचप्रमाणे आमचा जो परिवार आहे आदरणीय श्रद्धेय महंत नांदगाव पेठ येथील जेकोबाज बाबाजी, त्याचप्रमाणे जम्मू
आणि घारगाव येथील आश्रम आहे असे उत्तमराजजी गुंफेकर, त्याचप्रमाणे बाळकृष्ण दादा गुंफेकर, देवेंद्रमणी गुंफेकर आणि अजून काही जो गुंफेकर परिवार असतात त्या ठिकाणी उपस्थित व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर मदरसा आपला श्री चापोदेकर बाबाजी हे आपलं मान्यता वस्त्र या ठिकाणी भव्य नात्याने आचार्य श्री मायंबा अमृते या बाबांना आपलं मान्यता वस्त्र देतात. या ठिकाणी परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध आचार्य प्रवर श्री वाटेश्वर बाबाजी कुरकुटवाडी यांच्याकडून सुद्धा शुभ संदेश आलेला आहे. बाबांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय चाळीसदेव निवासी आंबेडकर बाबाजी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत. त्यांनी संदेश पाठवलेला आहे. मी आज येऊ शकलो नाही, परंतु उद्यापर्यंत मी आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्याला या शुभेच्छा. यानंतर प्रवेश आपल्या आदरणीय आचार्य प्रवर श्री मेघकर बाबाजी मोहन बाबांचं आमनाय प्रमुख म्हणून मान्यता वस्त्र या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी बाबांच्या वतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त करतायत पूजनीय आदरणीय श्री अमृत शास्त्रीजी मेघकर. सर्वज्ञ श्री तधर स्वामी की जय. कवीश्वर अमनाय मायंबा अमृते महंती प्रतिष्ठा प्रदान सोहळा. तर आपण कवीश्वर अमनाय म्हणत आचार्य प्रवर गुरुवर्य मडनिवासी श्री मोठे बाबाजी बाबांच्या आज्ञेने बाबांच्या वतीने या ठिकाणी विचार व्यक्त करत आहे. खऱ्या अर्थानं हे मायंबा अमृते महंती प्रतिष्ठा, आज या महंती प्रतिष्ठेला खऱ्या अर्थानं न्याय हा मिळाला असं मला तरी वाटतं. आमच्या पूर्वजांच्या परंपरेमध्ये मागे जर बघितलं तर अनेक घराण्यातून वेगवेगळ्या घराण्यातून या आमणाय प्रतिष्ठेवरती महंत प्रतिष्ठित झालेले आहेत. कदाचित आमच्या मेकरकर कुळातील जी प्रतिष्ठा होती ती कारंजे कुळातील असणारे आमचे बाबाजी होती. बाबांना ही कारंजे कुळातून मेकरकर ही प्रतिष्ठा त्यावेळी भेटली होती. ती केवळ बाबांच्या विद्वत्तेने, बाबांकडे असणाऱ्या नम्रतेने आणि बाबांच्या आचरणशील आचरणाने ती प्रतिष्ठा त्या ठिकाणी बाबांना विराजित केली होती. आणि आज या ठिकाणी गुरुवर्य मडनिवासी श्री बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तत्प्रसंगी या मेकरकर परिवाराच्या वतीनं बाबाजी या ठिकाणी मान्यता देत असताना या प्रतिष्ठेच्या संबंधित असणाऱ्या ज्या शिष्यगाद्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय मुरारी मल्ल बाबाजी मेकरकर फलटण, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय धारूरकर बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय दहांडेकर बाबाजी जाळीचार्य, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय पठाणकर बाबाजी माहूर, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय या ठिकाणी उपस्थित असणारे कमळाकर बाबाजी गोपचंडी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय रामसगावकर बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय केशराज बाबाजी आदी सर्व शिष्यगाद्यांच्या संमतीने या ठिकाणी गुरुवर्य बाबाजी आपलं
आपलं वस्त्र या ठिकाणी मान्यता वस्त्र प्रदान करीत आहे. तत्प्रसंगी मेकरकर परिवारातील जे प्रमुख शिष्यगण आहेत त्यापैकी आदरणीय श्रद्धेय मातश्री भटाणकर बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय मातश्री कमळाकर बाबाजी मेकरकर तथा ज्योतिषाचार्य सचिन दादाजी गुरु गोपीराज बाबाजी मेकरकर या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आपण वस्त्र बाबांच्या देत असताना आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि पुढील वाटचालीस बाबांच्या वतीनं या ठिकाणी मी शुभेच्छा देणार नाही, परंतु परमेश्वराला प्रार्थना करेन ज्या योजनेने ज्या कारणाने या परिवाराने मनती बाबांकडे सुपूर्द केली आहे त्या मनतीचा मान बाबा अवश्य वाढवतील. कारण या मनतीची प्रतिष्ठा बघत असताना तुम्ही विष होणं प्रवर्तले, मी तुम्हा अमृत होणं प्रवर्तले ही खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा उज्ज्वल परंपरा बाबा जोपासतील अशी अपेक्षा करतो आणि माझे शब्द या ठिकाणी थांबवतो. दंडवत. यानंतर पुणे जिल्हा मानव परिषद समिती अध्यक्ष रामचंद्र बाबाजी गुजर, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्री फिलावस्कर बाबाजी महानव, परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य श्री हंसराज बाबाजी मराठे यांच्या वतीने सुद्धा नूतन महंतांना हार्दिक शुभेच्छा. हिंगोली जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीनं तथा हिंगोली जिल्ह्यातील सर्व संत महंतांच्या वतीनं सुद्धा नूतन महंतांना हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्री कृष्णात बाबाजी गुर्जर, परमपूजनीय आदरणीय सर्व 45 येथील सर्व संत महंतांच्या वतीनं, परमपूजनीय आदरणीय श्री वाडेगावकर बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्री मल्ले बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्री ओंकारराज बाबाजी या सर्व संत महंतांच्या वतीनं नूतन महंतांना हार्दिक शुभेच्छा. परभणी जिल्हा मानव परिषदेच्या वतीनं सर्व संत महंतांच्या वतीनं नूतन महंतांना हार्दिक शुभेच्छा. वासनीकर बाबा. परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय वयोवृद्ध तपवृद्ध आचार्य श्री तळेगावकर बाबाजी चांडोली, आदरणीय श्री राजदादा भोसले यांच्या वतीनं सुद्धा नूतन महंतांना हार्दिक शुभेच्छा. यानंतर कवीश्वर कुलाचार्य आदरणीय आचार्य प्रवश्री कारंजेकर बाबाजी अमराव बाबांचेही या ठिकाणी मान्यता वस्त्र होत आहे. या कारंजेकर प्रतिष्ठेच्या संबंधित असलेले सर्व परिवार त्यामध्ये परमपूजनीय आदरणीय महंत केशराज बाबा, आदरणीय महंत श्री नारोव्यास बाबा, पूजनीय श्री सुरेश दादाजी कारंजेकर, सुरेंद्र मुंजी कारंजेकर, रवींद्र मुंजी कारंजेकर, उपस्थित असलेल्या सर्व कारंजेकर प्रतिष्ठेच्या आदरणीय महंत श्री पायगन बाबाजी कारंजेकर इजळी असलेल्या सर्व शिक्षकांना आपण तुमच्याकडे यायचं आहे. आदरणीय पूजनीय श्री सतीश दादाजी माळव्यास, आदरणीय पूजनीय श्री विजयराज दादाजी कारंजेकर, यानंतर बाबाजी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कवीश्वर आमदार मायंबा अमृते ही महंती प्रतिष्ठा या ठिकाणी बाळकृष्ण दादा अमृते
कारण बाळकृष्ण दादा मराठे यांनी अमृते कुळाचा असलेला कुलवंदन बजरी या विशेषाच्या ठिकाणी संकल्प सोडून ते अमृते कुळात खऱ्या अर्थानं आले. या गादीवर खऱ्या अर्थानं ते विराजमान झाले. अमृते कुळातल्या असलेल्या सर्व शिष्य गाद्यांनी त्यांना या ठिकाणी आपली मान्यता दिली. त्यानंतर आमदार गाद्यांनी त्यांना या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. मला थोडासा संवाद या संदर्भात तुम्ही बंद करा दादा, उभं ठेवी 2 मिनिटं मला बोलू दे आणि मग करेल. या संदर्भात मला तुम्हाला काही अमृते कुळाच्या संदर्भात काही मला सांगायचं आहे. काही इतिहास लिहिलेही जात नसतील, पण अमृते ही गादी कैवल्यवासी मोती बाबा अमृते यांच्या कुर्बांना म्हणजे ते अमृते बाबा ते माझ्या जन्मगावी राहत होते लाडनापूर येसुर्ण्याला. आणि मग त्यांची प्रकृती त्या ठिकाणी घालवल्यानंतर ते ढालकीला आले आणि मग त्यानंतर त्यांचं देहावसन त्या ठिकाणी झालं. म्हणजे मोती बाबा अमृते यांचे गुरु यांचं देहावसन झाल्यानंतर 30 वर्ष अमृते मानती ही पडीत होती. आणि त्या कालावधीत त्या अमृते कुळाच्या अमृते पिढीची जी काय देवपूजा असेल ती कुठे गेली कुठे नाही याचा कुठे स्थान पत्ता नाही. पुढे म्हणतात चांदूरबाजार ते राऊत पाटलाकडे होती. अजून त्यातले विखुरलेले प्रसाद काही काही ठिकाणी आहे, नाही असं नाही अमरावती जिल्ह्यात. पण कैवल्यवासी मोती बाबा अमृते यांच्याकडे अमृते पिढीचं कुलवंदन असलेला बद्रीचा विशेष मात्र त्यांच्याकडे होता. आणि तो बद्रीचा विशेष ते कुलवंदन आजही बोराड्याला आहे. मग त्या 30 वर्षाचा कालावधी निघून गेल्यानंतर महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रवर बोरीचे बाबा कंदूरकर बाबा यांनी दिवाकर बाबा कापूसकर्णीकर यांना अमृते मंती त्या ठिकाणी 68 मध्ये उभी केली. 30 वर्षानंतर ती त्या ठिकाणी उभी झाली. आणि मग ती उभी झाल्यानंतर वास्तविक मोती बाबा त्यावेळेस होते, पण तरी त्या काळात उभी करताना मोती बाबाचा संपर्क होऊ शकला नसेल. आणि म्हणून जे वंदन आहे बद्रीचा विशेष हे बोराड्याला खऱ्या अर्थानं राहिलं. आता आपल्यातून निघून गेलेले ते बाबा त्यानंतर मुकुटला त्यांना मानती झाली. पहिल्या बाबांना बोरीला झाली, त्यानंतर आता वारले या बाबांना मुकुटला मानती झाली. आणि ज्यावेळेस त्यांना मुकुटला मानती झाली त्यावेळेस भाविकराज बाबा आणि कृष्णराज बाबा या 2 गाद्या उभ्या करण्यात आल्या. मोती बाबा पहिले होते, मोती बाबा नंतर ते विठ्ठलगावकर बाबा एक मानती उभी होती. त्याच्यानंतर ह्या 2 मानत्या उभ्या करण्यात आल्या. त्याच्यानंतर आता जे बाबा वारले त्यांच्याकडून श्री क्षेत्र भानकडी येथे कैवल्यवासी मोठ्या बाबांचं जे महावाक्य होतं त्या महावाक्यात अमृते कुळातील मुलांना ज्यावेळेस तिथे संन्यास होता त्याच्या पूर्वसंध्येला मोती बाबा आणि विठ्ठलगावकर बाबा या 2 मानत्या त्या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या. अशा पद्धतीनं या मानतीचा इतिहास आहे. आता मी तर त्या कुळाचा होतो. प्रश्न सगळ्यापेक्षा जास्त अमृते परिवार मीच सांभाळतो.
कृष्णराज बाबा दोन्हीच्या बाबांनी ज्यावेळेस हा विषय खऱ्या अर्थानं मांडला, कारण आमचे बाबा वारल्यानंतर मी नांदेडमध्ये हॉस्पिटलला होतो. तिथूनच आम्ही त्यांचा ते कलेवर खऱ्या अर्थानं ढानकीला आणलं. मी सोबत होतो. पूर्ण रात्र खऱ्या अर्थानं मी ढानकीत होतो. दुसऱ्या दिवशी या संदर्भातला चर्चा सुरू झाल्या. म्हणजे त्या ठिकाणी गेलेल्या माणसाचा अंत्यविधीही पार पडत नाही, तर आपल्या दुसऱ्या चर्चा खऱ्या अर्थानं सुरू होतात. आणि मग आपण त्या दिवशी पाहिलं त्या बाबांना खऱ्या अर्थानं त्यांनी किती दुःख भोगलं. आज इजळीचे ग्रामस्थ या ठिकाणी आहे. 4 गाड्या इजळीचे ग्रामस्थ या ठिकाणी आहे. कैवल्यवासी बाबांचे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. प्रभू पाटील, दत्तात्रय पाटील असेल, त्यांच्यासोबत असलेला सर्व परिवार खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेला आहे. आजही इजळीची मंडळी या ठिकाणी आहे. त्या बाबांना खऱ्या अर्थाने काय दुःख त्यांनी भोगलं असेल, त्यापेक्षाही जास्त अंत्यविधीच्या दिवशी जो प्रकार त्या ठिकाणी झाला तो कुठल्याच महानुभाव संप्रदायातल्या साधकाला बरा वाटला नाही. त्या ठिकाणी सर्व आमदार मंडळी होती. बाबा होते, आम्ही होतो, सगळेच होते. आम्ही बाहेर निघून गेलो आणि त्यानंतर मग आम्ही तिकडे गेलोच नाही. पण कृष्णराज बाबा असतील, विठ्ठलगावकर बाबा असतील, मोती बाबा असतील, त्यानंतर आमच्या भाविकराज बाबा असतील, या सर्वांनी हा प्रस्ताव खऱ्या अर्थानं माझ्याकडे आणला. सगळ्यात पहिले कृष्णराज बाबांनी खऱ्या अर्थानं हा प्रस्ताव मांडला. त्यानंतर या सगळ्या मंडळींनी मांडला. आणि मग स्वाभाविक अण्णांची प्रकृती आम्हाला चांगली माहित आहे. भानगडला 1 नाही 2 नाही 11 महिने राहिले ते. 11 महिने भानगडला होते कोरोनाच्या काळात. आणि मग मी यांना म्हटलं, अरे शक्य नाही, माणूस वेगळ्या प्रकृतीचा. पण ते म्हणजे आता आपण अमृती आहोत. अमृती असल्यावर प्रकृती खाली येऊन जाईल, चिंता नाही. स्वाभाविक आहे. म्हटलं मी नाही असं. म्हटलं तुम्ही त्यांच्याकडे जा. तर ते म्हटले आपल्यात अजून ज्येष्ठ आहेत धोत्राज दादा, त्यांच्याशी आपण संवाद साधला पाहिजे. मी म्हटलं मी मुदखेडच्या कार्यक्रमाला चाललो आणि मी नक्की कामशात जाईल. धोत्राज दादांचाही मला फोन आला, तुम्ही आता येणार कुठं, मुक्काम कुठं? म्हटलं मी करतो कुठेतरी नांदेडमध्ये. ते म्हटलं नाही कामशात या. मी कामशात गेलो. त्यांच्याशी मी बोललो. मी त्यांना सांगितलं की सगळ्या परिवाराने पूजनीय आदरणीय सध्या अण्णा जे दादांचं खऱ्या अर्थानं ते आता जे महंत झालेले आहे, म्हणजे त्यांचं नाव खऱ्या अर्थानं माझ्या समोर मांडलेलं आहे. तुमचं काय मत आहे? त्यांनी सांगितलं योग्य आहे. माणूस कुठंच कोणीच नाकारू शकत नाही, एवढी ताकद आहे. पण त्यांनी एक प्रश्न केला, ते घेतील का? म्हटलं कास्त महत्वाचं आहे. मी त्यांना म्हटलं का बा तुम्ही सगळ्या शिष्याला द्या आणि तुम्ही स्वतः तिथे जा. त्यांना विचारा. त्यांनी जर नकार दिला तर आपण वेगळी मीटिंग घेऊ आणि मग आपण पुढचं काय करायचं ते ठरवू. जर होकार दिला तर मग अजून काय पाहिजे, दुधात साखर पडली, सोन्याहून पिवळं. पण मलाही थोडं होतं का देत नाही करून वाटत होतं. म्हटलं अण्णा आता त्या प्रवृत्तीचे आहेत आणि म्हटलं नाही. पण मग ही सगळी मंडळी मग ते म्हणे ठीक आहे मी सोबत जाईल. मी म्हटलं तुम्ही सोबत जा. पण त्याच्यानंतर मोतीबाबांनी त्यांना फोन केले, संपर्क झाला नाही. लाडबाबाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. लाडबाबांना त्यांनी कसं आपल्याला धारगावला जाता येईल हे विचारलं आणि मग त्याच्यानंतर काय झालं मला सांगता येत नाही, ते आपल्याला माहिती. आणि मग ही सगळी मंडळी या ठिकाणी आली.
सगळ्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी तर पहिले उडवलंच ते काय आलं तुम्ही, पण तरीही या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना प्रार्थना केली किंवा तुम्ही आमची इच्छा आहे. या माणसाने त्यांना म्हणजे होकार दिलाच नाही. पूर्ण रात्र निघून गेली ही माणसं इथं, पण सकाळी पहाटे 4 वाजता त्यांनी या मंडळींना होकार दिला. याचा अर्थ ईश्वराच्या कणानं खऱ्या अर्थानं हे सगळं या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेलं आहे हे समजायला आपल्याला काही हरकत नाही. आणि मग त्याच्यानंतर मग मला त्या शिक्षकाच्या म्हटलं, मी म्हटलं सगळ्या आमदारांना फोन करा, सांगा आमचं असं असं ठरलेलं आहे. बाबा तुम्हाला फोन आला कुंभेकर बाबा, तुम्हाला आला बाबा मळते बाबा, तुम्हाला आला का, तुम्हाला आला का फोन? मी साक्षात करून देतो असं नाही आहे. अरे आम्ही बी लहानपणापासून मानवावत आहोत, आम्हालाही माहीत आहे का नाही असं नाही. कशा करायच्या असतात, कशा होत असतात याचं आम्हालाही माहीत आहे, माहीत नाही असं नाही ना. आणि मग या सगळ्या मान्यांना पहिले फोन करायला लावले. वर्धनस्थ बाबांना सुद्धा मी फोन केला आणि त्यांनी सांगितलं दंडोत घातले नाही. मी म्हटलं बिलकुल, मी तसाच या महंतांना पळवलं. म्हटलं काही असू द्या. ते म्हणे बाबा किती लांब आहे, प्रवास कसा करायचा, 2च दिवस आहे. म्हटलं नाही, पळावं लागेल तुम्हाला. हे सगळ्या ठिकाणी पळाले. ही गेली ही मंडळी, त्यांनी सगळ्या आमदारांना दंडवत घातले. तुमच्याकडे आमचे अशोक शास्त्री आले बाबा, आले होते. आता राजधर्म झाली त्यांना. आणि म्हणून या पद्धतीनं जाऊन खऱ्या अर्थानं या सगळ्यांना प्रार्थना केली. पण एक लक्षात असू द्या, या मंडळीने जो व्यक्ती निवडला याच्या अंगी आधी दुसरी कोणती मानती नाही, कोरा खत निवडलेला आहे. आणि म्हणून असा व्यक्ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी पंथाचं भाग्य असलं पाहिजे. या अमृत कुळातील महंतांनी फार मोठी क्रांती या संप्रदायात केली. एक विद्वान असलेला व्यक्तिमत्व आम्ही आमचं. आज तर आपण म्हणतो आपलाच बसला पाहिजे. हे सगळं असताना या कुळाने त्यातली कुठलीही आशा खऱ्या अर्थानं केली नाही. या महंतांनी केली नाही. कृष्णराज बाबांनी खऱ्या अर्थानं केली नाही. वंदन असताना मोती बाबांनी सुद्धा आशा केली नाही. आज या ठिकाणी बदलीचा विशेष हवा आदरणीय श्रद्धेय पंडित बाबा म्हणजे माझ्या गुराईचे गुरु, कारण माझे गुराई मी गुराईचा शिष्य आहे बरं का. हे खऱ्या अर्थानं मोती बाबांच्या शिष्य माझ्या गुराई आणि पंडित बाबा बोलाले. कसं आपलं जवळचं नातं आहे की त्यांना मामा म्हणतच नाही, पण त्यांना मी म्हणतही असतो कधी कामाला आहे तुम्ही माझ्या. पण खऱ्या अर्थानं त्या आज फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं कीर्तन बद्रीचा विशेष खऱ्या अर्थानं ते कुलवंदन अमृत कुळाचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठवलं. ते आमच्या तुमच्यासाठी नाही, अन्न हे तुमच्या खऱ्या अर्थानं वागत्या. त्यांनी या ठिकाणी जे वंदन आणलं त्या वंदनाला खऱ्या अर्थानं विडावकर आपण सर्वांनी या ठिकाणी केलेला. आणि असा प्रवास जो झाला त्याच्यानंतर कितीतरी चर्चा झालेल्या आहेत. बऱ्याच चर्चा झाल्या, इथे कोण येईल की नाही. अनेकांच्या छात्या धडधड करत होती काय होईल. तसा एखादा पेशंट आयसीयूत असतो ना, तशी स्थिती प्रत्येकाची. चिंता करू नका. अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष बाबा आल्याशिवाय राहणार नाही, कारण योग्य खऱ्या अर्थानं निवड ते करत असतात नेहमी. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आदरणीय नित्यपूज्य कमिशनर कुळाचे आले बाबा, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय आमची
आणि श्रद्धा ही जरी कमी तर आदरणीय पूजनीय श्रद्धे आमच्या भोकरच्या बाबांवर खऱ्या अर्थानं मेकरकर बाबांवर म्हणजे आधीचे बाबा खऱ्या अर्थानं अमरावतीला होते. त्यानंतर आमचे आदरणीय माणचे बाबा यांनी तर तिथं पाणी ओढलं, लाकडं फोडले अमरावतीच्या आश्रमात. ही सगळी खऱ्या अर्थानं होती. दामोदकर बाबा यांचं माझं अत्यंत स्नेह. ते म्हणे मैं जयपूर में हूं. म्हटलं तू विमाना नाही मला बाकी माहित नाही. म्हणे मैं पुण्याच्या मंदिरात म्हटलं आमच्या कवीश्वर कुळाचार्य बाबा फैटनचे येतात त्यांच्या गाडीत. काही घाबरायचं धडधड करायचं काम नाही. मी आहो ना. आणि अशा पद्धतीनं ही सगळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी, त्याचप्रमाणे अमृते कुळावर प्रेम करणारी मंडळी सगळी, आणि त्याचप्रमाणे आदरणीय ज्यांना आज ही प्रतिष्ठा होते त्यांच्यावर प्रेम करणारी ही मंडळी खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित झाली. आणि तुमच्या डोळ्या देखत हा समारंभ खऱ्या अर्थानं नयनरम्य समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. अनेक आदरणीय मंडळी आलेली आहे. परमपूज्य आदरणीय टाकळीचे बाबा असतील, अनेक बरेचसे मंडळी या ठिकाणी, सर्व आदरणीय संत खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित झालेली. आणि म्हणून या ठिकाणी कवीश्वर कुळाचार्य कारंजेकर बाबा या गादीच्या ज्या शिष्य गाद्या आहेत, आदरणीय नारव्यात बाबा असतील, इजळीचे पायगण बाबा असतील, केसराज बाबा असतील, बरीचसे अजून आलेली आहे का मला सांगता येणार नाही. सुरेश दादा असतील, हा भांबात बाबा आहेत, बरेचसे आले आहेत. तुम्ही समजून घ्या. मला तुम्हाला एक लक्षात ठेवा, एक वर्ष मी एवढा फोनवर बोललो नसेल तेवढं 3 दिवसात मला सगळ्यांशी बोलावं होतं. एक परिस्थिती आहे माझी, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जे काही आमच्या म्हणजे कारंजेकर कुळाच्या शिष्यगाड्या, नातूगाड्या आणि परिवार या ठिकाणी आला असेल, त्याचप्रमाणे आमच्या आश्रमातल्या पूज्य तपस्विनी आदरणीय विजयमावशी आहेत, अलकाताई असतील, त्याचप्रमाणे त्या गाडीतही कोण कोण आलं मला खऱ्या अर्थानं. मी सकाळी त्या निघाल्या, त्यांची त्या परिवार म्हणजे आश्रमातल्या लोकांची माझी त्यांची भेट, त्याच्या मागून मी खऱ्या अर्थानं निघालो. आणि म्हणून ज्या सगळ्या काही तपस्विनी, ज्या तपस्विनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आल्या, आश्रमस्थ आमची जी काही मंडळी असेल, सर्व परिवार असेल, त्यांनी या ठिकाणी यावं. आदरणीय सत्य मंत्र श्री गौरवराज बाबा, मी म्हटलं की विसरून जातो, मी सांगत चालला. बेनूरकर बाबा वगैरे सगळे आहेत. आता भाविकराज बाबा, हे सगळे जेवढी मंडळी आहेत तुम्ही लक्षात घ्या. माझ्या भावना या सगळे तुम्ही इकडे या, सगळ्यांनी या ठिकाणी यावं. आणि मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी विचारतो, मी अमृते परिवारालाही विचारतो, कारण आता बराचसा आश्रमस्थ अमृते परिवार आहे. ते म्हणते आमचं नावच घेतलं नाही बाबा, म्हणून आश्रमात असलेला सर्व अमृते परिवार, किशोर दादा असतील आमचे, रुसून जातात थोडक्यामध्ये जर हे झालं म्हणजे किशोर दादा असतील, या सर्व मंडळींना खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी विचारतो आहे की मी या ठिकाणी कवीश्वर आमना अमृते बाबा यांना या ठिकाणी मान्यता खऱ्या अर्थानं आपली प्रदान करतो आहे. आपली सर्वांची संमती आहे ना? ठीक आहे. या ठिकाणी ज्या ज्या गावामध्ये आदरणीय श्रद्धेय दादाजींचा आश्रम वास्तव्यास होता, त्या प्रत्येक गावातून सर्व संभक्त मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेली आहे. त्यामध्ये बोराडा असेल, कुरुंदा असेल, महत्वाचं थोडंसं बोलायचं. आता अण्णा खऱ्या अर्थानं त्यापैकी आता जरा समजून घ्या. आता बाबा झालेच आहे, वस्त्रांनी वस्त्र टाकले. ज्या वेळेस हा प्रस्ताव केला ते म्हणे बाबा टाकळीचे बाबा काय म्हणतात. मी बाबांशी बोललो,
श्रद्धेय प्रातस्मरणीय ठाकरेच्या बाबांशी मी बोललो. बाबा, अमृते परिवाराचा हा विचार आहे, शिष्यकार्यांचा हा विचार आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं हा होकार द्यावा आणि उदार अंतकरणानं त्यांनी खऱ्या अर्थानं हा होकार दिला, म्हणून आजचा सोहळा खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी आलेली सर्व सद्भक्त मंडळी, बोराळा असेल, कुरुंदा असेल, वसमत, इजडी या ठिकाणाहून आलेली सर्व सद्भक्त मंडळी. इजडीला ही दादाजींचा आश्रम 2 महिने वास्तव्यासाठी होता. भरवाडे असेल, ज्या ज्या ठिकाणी चातुर्मास महिना 2 महिने वाडी, बडोटी, विठ्ठलवाडी, पुणे आदी सर्व भागातून आलेली सर्व सद्भक्त मंडळी. त्याचप्रमाणे नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय कानेराज बाबाजी विद्वांस आणि इजळी येथील आदरणीय श्रद्धेय गोपीनाथ बाबाजी शेवलीकर, आदरणीय श्रद्धेय जयनाथ बाबाजी विद्वांस, आदरणीय श्रद्धेय विमलबाई भांबीरकर, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय भांबीरकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पायघम बाबाजी, या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. लातूर जिल्ह्यातील आदरणीय महंत श्री कळशीकर बाबाजी, परमपूजनीय महंत श्री विश्वनाथ बाबाजी शिवलीकर पुरेकर बाबाजी, परमपूजनीय महंत श्री कल्याणकर बाबाजी दामोदकर, अनंतवेळ बाबा कळशीकर, कल्याणकर बाबा धाराशिवकर, राहतर दादा पलशीकर, वालेला बाबा फरांदेकर यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा. त्याचप्रमाणे उपाध्याय प्रभूषण परमपूजनीय आदरणीय काशीकर बाबाजी भुसळा बाबांच्या वतीने अभिष्टचिंतन शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत. परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर पांचाळेश्वर येथील आचार्य प्रवर श्री दर्यापूरकर बाबाजी जुने बाबांचं सुद्धा या ठिकाणी शुभचिंतन या ठिकाणी आलेलं आहे. त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्री पेंटर बाबाजी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत. परमपूजनीय आदरणीय श्री राक्षस भोंकर बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्री गुर्जर बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्री आचार्य प्रवास श्री जालनापूरकर बाबाजी यांच्याकडून सुद्धा नूतन महंतांना हार्दिक शुभेच्छा. आदरणीय महंत श्री दिवाकर बाबाजी भोई, त्याचप्रमाणे परमहंस प्रतिष्ठान श्री छत्रजाळीचा आणि श्री छत्रजाळीचे देऊन आलेले सर्व आचार्य उपस्थित सर्व प्रकाशन सर्वांच्या वतीने अण्णांना लक्षणाची शुभेच्छा. परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर पातुरकर बाबाजी नवे लोटखेडा बाबाजींकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा नूतन महंतांना. या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील जागृत देवस्थान फुलारी मंदिर मुगट या मंदिराचे संचालक आदरणीय श्रद्धेय कृष्णनाथ बाबाजी बाळापूरकर, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रभाकर बाबाजी भोसदेकर आणि मुगट ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. परमपूजनीय आदरणीय श्री दिवाकर बाबाजी वैदेशकर, महंत श्री आंबेकर बाबाजी कोठी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत. नाशिक जिल्हा संपूर्ण संत महंतांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी बाबाजींना हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष श्री कृष्णनाथ बाबाजी मराठे यांच्याकडून सुद्धा बाबाजींना हार्दिक शुभेच्छा. यानंतर कवीश्वर कुलाचार्य आदरणीय आचार्य प्रवर श्री विश्वनाथ बाबाजी फलटण बाबाजी या ठिकाणी आपलं मान्यता वस्त्र देत आहेत. तत्पूर्वी बाबाजी या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. आदरणीय आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य विद्वान बाबाजी फलटण, अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद या ठिकाणी बाबाजी आपलं मनोगत व्यक्त करतात. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आज या ठिकाणी कवीश्वर आपलाय मायप्पा अमृते महती प्रतिष्ठेचा सोहळा, हा सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे ते आदरणीय कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबाजी यांच्या उपस्थित हा
परमहंस प्रतिष्ठान भवन आचार्य प्रवर श्री अंकुळणेकर बाबाजी नवे बाबाजी पण सुद्धा उत्तम महंतांना हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे ते आदरणीय उपाध्याय कुलाचार्य वर्धनस्थ बाबाजी, त्याचबरोबर आमचे सहयोगी आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य रिद्धपूरचे बाबाजी, त्याचबरोबर कवीश्वर आमनाय आदरणीय भोकर निवासी बाबाजी, त्याचबरोबर आदरणीय श्रद्धेय मणचे बाबाजी, त्याचबरोबर माझे सहकारी आदरणीय कापूर फिलर बाबाजी तथा महंत कृष्णराज बाबाजी व जे माझ्यासोबत गेली सकाळपासून पुण्याला वाट पाहत होते ते आदरणीय श्रद्धेय उपाध्याय कवीश्वर कुलभूषण कवीश्वर आपणाय आदरणीय दामोदर बाबाजी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत महंत आदरणीय तपस्विनी बंधू आणि भगिनींनो, या प्रतिष्ठे संदर्भात आदरणीय बाबांनी या ठिकाणी सर्व इतिहास सांगितलेला आहे. त्यामध्ये मी पाहता त्यांनी जे सांगितलं ते आम्ही ऐकलं, तरी या ठिकाणी उपस्थित असलेले विद्वान गादीचे कोणी महंत असतील, कारण मी फार विचारलो कोणी आलेले मला माहित नाही. सकाळी 17 विद्वांस गोमेराज बाबा विद्वांस ज्यांचे फोन असते त्यांनी या ठिकाणी यावं. तेही कोणी विद्वांस या ठिकाणी असतील तथा विद्वांस कुळांचा प्रमुख या नात्याने महंत अमृते नूतन यांना मी मान्यता वस्त्र देत आहे. याबरोबर सर्वांना एक विनंती की कोणीही मंत्री संदर्भात मोबाईलवर कमेंट करू नका, ही आपल्या सर्वांना विनंती आहे. सर्व आपण एक आहोत आणि सर्व एक राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी बाबांची आज्ञा घेऊन आलेलो आहोत. आणि म्हणून कोणीही कॉमेंट करू नका. कारण ते वाचलं थोडंफार पण ते चुकीचं आहे. तरी सर्वांना विनंती फक्त एक राहा, आपण सर्व एक आहोत, चालायचं एवढं तेवढं, त्याचा काय विचार करू नये. तरी मी महंत विद्वांस या गादीचा प्रमुख माझे मान्यता वस्त्र देतात. या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय पूजनीय कृष्णराज बाबांनी धाराशिवकर तेलंगणा यांच्याही वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून एक मनोरंजक संदेश प्राप्त झालेला, तो संदेश खऱ्या अर्थाने विशेषत्वाला आहे. पारिमांडली कुलाचार्य परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रौढ व्यासोत्तर बाबाजी श्री क्षेत्र जाळीचा देव तथा जळगाव बाबांच्या वतीने या ठिकाणी संदेश प्राप्त झालेला आहे. ते खऱ्या अर्थानं पावसाच्या त्यामुळं आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांची पूर्णतः मान्यता आहे, त्यामुळे त्यांची मान्यता तर आहेच, पण शुभेच्छा आणि दादाजींचा हार्दिक अभिष्ट चिंतन बाबाजींनी या ठिकाणी पाठवलेलं आहे. आदरणीय श्रद्धेय पारिमांडले कुलाचार्य आचार्य प्रवर श्री रासोदकर बाबाजी जळगाव तथा श्री छत्रजाळीचा बाबांच्या वतीने संदेश या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. परमपूजनीय आदरणीय प्रेममुनी बाबा महानुभाव काळभोर फाटा यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा. त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय महंत श्री कृष्णराज बाबाजी तळेगावकर यांच्याकडून सुद्धा नूतन महंतांना हार्दिक शुभेच्छा. परमपूजनीय आदरणीय परमहंत श्री अविनाश बाबाजी करमाड यांच्याकडून सुद्धा नूतन महंतांना हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय महंत श्री जयकर्ण बाबाजी राठोड आम्हा सर्वांमध्ये ज्येष्ठ असलेले बाबाजी या ठिकाणी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाही. बाबांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा. त्याचप्रमाणे आदरणीय महंत श्री भुटीकर बाबाजी भरवस बाबांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी